शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला नाही, फक्त त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये 2000 रुपये जमा झालेले आहे। त्यानंतर शेतकऱ्याला एकच प्रतीक्षा लागली होती, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार। यावरती आता अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। अनेक शेतकरी वाट पाहत होते। पीएम किसान योजनेचा तर हप्ता जमा झाला, पण नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी जमा होणार, आज जमा होणार, उद्या जमा होणार अशी आतुरतेने वाट पाहत होते। पण अखेर या योजनेचा हप्ता राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैशाचे वाटप आज या ठिकाणी करण्यात येते। नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र पीएम किसान योजनेवर येणार होता, परंतु राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यामुळे सरकारने थोडा लेट सोडण्याचं हप्ता ठरवलेलं होतं। आणि तशा प्रकारे आता आजपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील होणार आहे। यासाठी 3 टप्प्यामध्ये आता सरकारने वितरण करण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आतुरता लागली असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पण नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जर या ठिकाणी येत असतील तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी पसरली होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही। पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता टोटल 4000 रुपये एकत्र होणार होते, परंतु का आले नाहीत नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे। अनेक ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता, पण आता अनेक शेतकरी देखील नाराज देखील झालेला होता। यावरती आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले की आज या 20 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटण्यास सुरुवात होत आहे। नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे कृषी मंत्र्याचा पदभार गेल्यामुळे त्यांनी काही तात्काळ आणि ठोस निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरीचा हप्ता सोडण्यासाठी ऑर्डर दिल्याचं सुद्धा महत्त्वाची माहिती मिळत आहे। आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये मिळाला आणि शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी नाराजी पसरली। कारण शेतकऱ्यांना अनेक बातम्या पसरत होते की 4000 रुपये येणार, 4000 रुपये येणार, पण फक्त 2000 रुपये आल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला होता। ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी हप्त्याचा त्या ठिकाणी हप्ता सोडण्याचं ठरवलेलं आहे आता। परंतु फक्त या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे सोडणार असल्याचं सांगण्यात आले। तसेच कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत हे सुद्धा आता स्पष्टपणे सांगण्यात आले। आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, यासाठी अर्जंट तुम्हाला काय करावं लागेल, महत्त्वाची तुम्हाला कागदपत्र देखील द्यावी लागणार आहेत। आता तुम्हाला हप्ता तर किती वाजता येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी अखेर आज मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आता बघा शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी काळजीमध्ये पडले होते, कारण त्यांना रक्षाबंधनच्या आधीच टोटल 4000 रुपये मिळणार होते असं सर्वांनी सांगितलं होतं। परंतु आता फक्त 2000 रुपयेच मिळाल्याने शेतकरी वर्ग नाराज होता। त्यामुळे शेतकऱ्यांना अचानक 2000 रुपये बँकेत आता तुमच्या खात्यावर येणार आहेत। ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगून टाकले की नेमकं तुम्हाला 4000 रुपये येण्यामागचं कारण का, फक्त आम्हाला 2000 रुपयेच मिळाले असे अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं, पण त्याचं 4000 रुपये का मिळाले नाहीत याचं कारण देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आता हे एकदम का आले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना पैसे पाठवायचे होते, त्यामुळे आमच्या तिजोरीमध्ये अजिबात पैसे नव्हते। त्यामुळे सरकारकडून आम्ही केंद्र सरकारची मदत घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी नमो शेतकरीच्या हप्त्याच्या वितरणासाठी आज पैसे घेऊन त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अशी माहिती देखील सरकारकडून आता समजत आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, तातडीने तुम्हाला या राज्य सरकारच्या व नमो शेतकरी योजना आहे
तर त्याच्या वितरणाची सुरुवात देखील या ठिकाणी आज होणार आहे। तर आज 20 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचे शेतकऱ्याच्या बँकेमध्ये खात्यामध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी होणार आहे। आज आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि आता या ठिकाणी आज 20 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। उरलेल्या पुढच्या आठवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी पैसे येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता जर फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या घरामध्ये फार्मर आयडी कार्ड असेल आणि तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते सर्वात पहिल्यांदा येणार आहेत। परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये लेट येतील, परंतु या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ते येणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमोचा हप्ता खरोखर या ठिकाणी सोडण्यात येणार आहे, परंतु फक्त याच 20 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही PM किसान योजनेचा 20वा हप्ता घेतला असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये येणार आहे तुम्ही आता लगेच पाहायचं आहे। त्याचं कारण म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता घेतलेल्या शेतकऱ्यांनाच हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडला जाणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये सोडला जाणार आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा पैसे सोडण्यात येणार आहेत ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर या बँकेतील सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत। आता त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे। आता आपण सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला आता हे 7व्या हप्त्याचे 2000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात पहिल्यांदा येणार। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आले ते म्हणजे महाराष्ट्र बँक। बघा, ज्या शेतकऱ्याचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे त्याचं आधार कार्ड बँकेला लिंक केले, अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती महाराष्ट्र बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आले ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पोस्टात। अनेक शेतकऱ्यांचं पोस्ट ऑफिसमध्ये देखील खातं आहे आणि त्यांनी पोस्टातलं खातं सुद्धा दिलेलं आहे आणि पोस्टात सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 2000 रुपये जमा होणार आहेत। परंतु कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये येणार आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण 20 जिल्ह्याची यादी नवीन आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून काही पात्रता देखील लावण्यात आलेल्या आहेत, कारण नमो शेतकरी योजनेच्या मागचा जो 6वा हप्ता होता त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हप्ता घेतल्याचं आता सरकारला लक्षात आलेलं आहे। त्यामुळे चौकशी करूनच तुमचा हप्ता आज सोडण्यात येतोय। तुम्ही फार्मर आयडी कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड KYC जर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित केले असेल तर तुम्ही आधार कार्ड दिले असेल, इतर कागदपत्र दिले असेल, यावरती आता चौकशी होणार आहे। त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडणार असणार आहे अशी सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे सर्व तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी दिलाय का ते एकदा पाहून घ्यायचं आहे। आता बघा, जी ती योजना आहे नमो शेतकरी सन्मान योजना आहे, ही सन्मान योजना फक्त गरीब, गोरगरीब आणि फक्त गरजू शेतकऱ्यांनाच आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आता नेमकं खरंच तुम्ही त्या ठिकाणी गरीब आहात का ही चौकशी केली जाणार आहे। श्रीमंत शेतकरी असाल अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे हे सुद्धा आता समजणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या 20 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। बघा, पहिली पात्रता या ठिकाणी लावण्यात आले ते म्हणजे खरोखरच तुम्ही महाराष्ट्र राज्याची शेतकरी आहात का। बघा, आता शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजना ही एक वेगळी योजना आहे आणि PM किसान योजना ही एक वेगळी योजना आहे। कारण PM किसान योजना संपूर्ण भारतामध्ये चालते। आपल्या भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि आपल्या भारतामध्ये सर्व राज्यामध्ये त्या ठिकाणी PM किसान योजनेचे करोड रुपये शेतकरी पात्र लाभार्थी आहेत आणि त्याचा लाभ देखील संपूर्ण 28 राज्यामधील शेतकऱ्यांना मिळत असतो। परंतु आता नमो शेतकरी योजना तशी नाही। नमो शेतकरी योजनाचे नियम वेगळे आहेत, त्यामुळे हे नियम त्या नियमामध्ये कोण कोण बसते हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जे शेतकरी या नियमामध्ये बसतील त्यांनाच आज 20 जिल्ह्यामध्ये हा नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता 2000 रुपये सोडला जाणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि नवीन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलेले आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जर महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असाल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। यासाठी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मागवलेलं आहे। मागच्या वेळेस त्यामुळे जे शेतकरी राज्यामध्ये शेतकरी राहतात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। कारण आता जी योजना आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे। कारण राज्याच्या सरकारच्या माध्यमातून पैसे येत असतात, त्यामुळे असे काही शेतकरी आहेत ज्यांना या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। ते म्हणजे बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमची मुलगी असेल, सून असेल किंवा तुमची बायको असेल, जर लाडक्या बहिणी योजनेचा 1500 रुपयाचा लाभ घेत असेल तुमच्या घरामध्ये, तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आज हप्ते येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की त्या ठिकाणी आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे अजितदादा पवार यांनी असं सांगितलं होतं, एक तर तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेला पाहिजे, नाहीतर एक तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता गेला पाहिजे। जर तुम्ही दोन्ही हप्त्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही। कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्या, कारण या गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी या योजना काढलेल्या आहेत आणि गोरगरीब आणि गरजू महिलेसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या घरामध्ये जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना ही काढलेली आहे। आणि या हप्त्यासाठी तुम्ही दोन्ही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। मग शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या विविध जिल्ह्यामध्ये हप्ता येणार आहे ती यादी देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे लक्ष द्या, पुढचा शेतकरी त्या ठिकाणी अपात्र होणार आहे ते म्हणजे बघा, ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड जुने आहेत, म्हणजे आता 2025 चालू आहे, आता बरोबर 10 वर्षाच्या आधी ज्यांनी आधार कार्ड काढलेलं आहे, म्हणजे 2000 त्या ठिकाणी 2015च्या आधी ज्या शेतकऱ्याने आधार कार्ड काढलेले आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी काही अटी आणि पात्रता ठिकाणी लावलेले आहेत। ते म्हणजे शेतकऱ्याच्या आधार कार्ड असं काढलेले आहे की त्यांचं नाव आधार कार्डवरती वेगळं आहे त्या ठिकाणी आणि जन्माच्या दाखल्यावरती देखील वेगळं आहे। तसेच काही शेतकऱ्याच्या आधार कार्डवरती जन्मतारीख त्या ठिकाणी आधार कार्डवरती चुकीचे आहे आणि त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती देखील चुकीचे आहे। मग अशा शेतकऱ्याची देखील चौकशी केली जाणार आहे। कारण जे खरे शेतकरी आहात का हे सरकारला आता बघायचं आहे। त्यामुळे असे शेतकरी सुद्धा अपात्र या ठिकाणी करले जाणार आहेत अशी माहिती देखील आता समोर येत आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येणार आहे। तुम्ही पीक विम्यामध्ये देखील बीडमध्ये घोटाळा झालेला होता, त्यामुळे आता सरकार जागे झालेलं आहे। त्यामुळे नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये देखील घोटाळा होऊ नये म्हणून काही अटी आणि नियम आणि तुमचं आधार कार्ड देखील तपासलं जाणार आहे। आता कोणत्या विविध जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते या ठिकाणी आता सोडण्यास सुरुवात होणार आहे, तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी आता या जिल्ह्यामध्ये येतात का त्या जिल्ह्याची लिस्ट देखील आपण पटापटा वाचून दाखवणार आहे। सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील शेतकरी आहात ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला म्हणजे तुमचं बँक खातं लिंक केलंय त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सर्वात पहिल्यांदा येणार आहे। आता बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्हाच का घेतलाय, तर हा जिल्हा पूर्णपणे शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना सगळ्यात पहिल्यांदा हा जिल्हा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी वितरण होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी काळजीपूर्वक बघा। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आधार कार्ड तुम्ही बँकेला लिंक केला असेल तर अशा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये। त्यानंतर पुढच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील जे शेतकरी आहेत आणि आतापर्यंत त्यांनी नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते घेतले असतील आणि 7व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा हप्ता वितरण होतो। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बुलढाणा। जे शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात पहिल्यांदा येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही गोरगरीब शेतकरी भरपूर असतात, अशा जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलेली आहे। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल
तुम्हाला सुद्धा हप्ता वितरण होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे लातूर बघा, लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती सुद्धा नमोचे पैसे या ठिकाणी सोडण्यात जाणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे गडचिरोली। तुम्ही गडचिरोलीमध्ये राहत असाल आणि तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेतला असाल तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा सांगण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। त्यानंतर पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे आता सरकारची पूर्णपणे तयारी चालू आहे, परंतु नमो शेतकरी योजनेसाठी आता सरकार लवकरच तुम्हाला 7वा हप्ता सोडेल अशी आपण आशा करूया। कारण पुढचे जिल्हे सुद्धा सांगूया, तो म्हणजे कोल्हापूर असेल, पुणे असेल, सातारा असेल, नंतर पाहायला गेलं तर सांगली असेल आणि ज्याला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला जिल्हा तो म्हणजे सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। मित्रांनो, अशीच प्रकारचे आपण या योजनेबद्दल माहिती घेऊन असतो, तर तुम्हाला अशाच प्रकारच्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असलात तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।